नमस्कार रामराम मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आपल्याला काय होतं, फ्लावर जो असतो ना आपला, तो काही जणांना आवडत नाही आहे, मुलांना आवडत नाही आहे, तर घरातल्या काही लोकांना सुद्धा आवडत नसते। तर आज आपण मस्त असा फ्लावरचा पराठा बनवणार आहोत। ते वेगवेगळे रेसिपीज ट्राय करायला ना खूप छान वाटतं आणि मग ते खायला सुद्धा चव लागते आणि आपल्या पोटामध्ये मेन म्हणजे भाज्या सुद्धा जातात। तर एक फ्लावरचा गड्डा घेतलेला आहे, इथं स्वच्छ धुवून घ्यायचा। फ्लावरमध्ये थोडेसे आळी वगैरे असण्याचे प्रकार असतात, त्याच्यामुळे फ्लावर स्वच्छ करत असताना व्यवस्थित स्वच्छ करायचं बघून वगैरे, आणि अशा पद्धतीचा किसणीच्या साहाय्याने किसून घ्यायचं। थोडंसं मीठ टाकायचं आणि मिक्स करून ठेवायचं। इकडे आपण नेहमी जे चपातीला पीठ वापरतो ना, तेच आपल्याला इथे पीठ घ्यायचं आहे। पीठ असं सैलसर मळायचं आहे, कारण याचे आपल्याला चपातीला जे मळतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं सैलसर पीठ मळायचं। चं कारण तुम्हाला मी परत सांगते बघा। अशा पद्धतीचं हे पीठ मळून घ्यायचं। इकडे जे आपण फ्लावर हे करून ठेवलं होतं त्याचं आपल्याला असं हातानेच पाणी काढून घ्यायचं। तुम्ही कॉटनच्या रुमालमध्ये सुद्धा हे करू शकता। हाताच्या साहाय्याने सुद्धा अगदी दाबून दाबून व्यवस्थित पाणी निघून जातं। हे पाणी तुम्ही पीठ मळत असताना त्यात सुद्धा वापरू शकता। असं हे परत मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। असं ह्याला मिक्स करून घ्यायचं। ह्याच्यामध्ये आपण थोड्याशा भाज्या आणि मसाले वगैरे घालून घेऊया। इथे बारीक चिरलेला कांदा घालायचा। हा पराठा सुद्धा चवीला तितकाच छान लागतो, मस्त लागतो आणि करायलाही झटपट होतो। आता मिरची जी आहे ना, तुम्ही कमी जास्त करू शकता। पूर्ण बारीक बारीक चिरलेली मिरची आहे। थोडासा मसाला टाकलेला आहे, चिली फ्लेक्स टाकलेला आहे, धना पावडर घातलेली आहे, गरम मसाला वगैरे, आणि मस्त अशी कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीचं। सध्याच्या ह्याच्यामध्ये आहे ना, पाऊससुद्धा चालू आहे बाहेर, मग गरमागरम जर असं काही तर भेटलं ना तर खूप छान लागतं, चवीलाही छान वाटतं आणि मुलंसुद्धा खुश होतात। त्याच्यामुळे बघा शकता तुम्ही असं। आणि हे चपात्याचं पीठ बघा किती सॉफ्ट झालेलं आहे। परत एकदा ह्याला तेलाच्या हाताने मळून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला पराठा लाटत असताना कुठेही फुटणार नाही आणि पटकन असा लाटला जाईल। त्याच्यामुळे अशा पद्धतीचा हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे। मग मी नेहमी आपण गोल पराठा बनवतो। तुम्हाला गोल आवडत असेल तर गोलसुद्धा बनवू शकता तुम्ही। आता तुम्हाला जितका पराठा मोठा छोटा करायचा आहे ना, तितका तुम्ही अशी लोरी बनवून घ्यायची आहे। आणि या पद्धतीने जेव्हा तुम्ही पराठे बनवता ना, इतका छान होतो आणि मस्त टम्म फुगलेला, आणि ह्याला आकार किती छान येतो माहिती आहे का? हे असं करून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला किती सारण बसायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला असं हे होईल। हे असा गोळा करून घेतल्याने काय होतं, स्टफिंग बाहेर येत नाही आणि चौकडे जातं आणि फुलला जातो जास्त मस्त असा। बघा, सगळीकडनं करून घेत असताना असं पॅक करून घ्यायचं, जसं की आपण समोसा बनवतो त्याच आकारामध्ये, आणि पलटी मारत अशा पद्धतीचा आपला हे पराठा तयार आहे। आता तुम्ही हा पराठा चौकोनी, त्रिकोणी म्हणा किंवा गोल अशा पद्धतीचे तुम्ही हा पराठा लाटून घेऊ शकता। सुकं पीठ घालायचं आणि जसाच्या तसा मी लाटणार आहे। असं मी इकडे तिकडे असं नाही, त्रिकोणीच हा पराठा मी मस्त असा लाटून घेणार आहे। तर हा पराठा बघा, आपण पीठ असं आपलं पातळ मळल्यामुळे, म्हणजेच की सैलसर मळल्यामुळे पटकन असा लाटला जातो आणि असा हा त्रिकोणी पराठा आपला इथे तयार आहे। तर हा पराठा एकदा दोनदा परतून घ्यायचा आणि तेल किंवा तुपाने तुम्ही हा पराठा मस्त शेकून घेऊ शकता। छान असा हा पराठा तळला जातो, फुलला जातो मस्त, आणि लगेच भाजला जातो। ह्याला वेळ असा जास्तीचा लागत नाही। बघा छान असा पराठा किती फुललेला आहे, कुठेही याला कडेपर्यंत, आणि वरूनच दिसत आहे की तुम्हाला आतमध्ये खोलून सुद्धा दाखवते नंतर। छान असा हा पराठा मस्त भाजून घ्यायचा। कलर छान आलेला आहे बघा, जळल्यासारखा सुद्धा नाही आहे आणि जास्तीचा हे असलं आपल्याला हे सुद्धा नाही। बघा कसं मस्त असा पराठा दिसायला इतका सुंदर आहे ना, तितकाच खायला सुद्धा सुंदर आहे। आता ह्याच्याबरोबर आपण आहे ना, याच्याबरोबर हा रायता बनवायचा किंवा दह्याबरोबर, सॉसबरोबर सुद्धा हा पराठा तुम्ही देऊ शकता। मुलांच्या टिफिनला तर अगदी झटपट होणारी रेसिपी आहे। अर्ध्या रात्री जर तुम्ही सारण बनवून ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जर पटकन पीठ तयार करून जर केलं ना, झटपट असा होणारा हा पदार्थ आहे। त्यासोबत तुम्हाला हा दह्याचा रायता बनवून दाखवते, ते बघा। ह्याचीसुद्धा रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावं म्हटलं तर ही दही फेटाळून घ्यायचं, आंबट दही घ्यायचं नाही आहे, फ्रेश दही घ्यायचं। ह्याच्यामध्ये कोणत्याही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता तुम्ही। इथे काकडी मस्त अशी बारीक किरून घेतलेली आहे, तुम्ही किसूनसुद्धा घेऊ शकता। कांदा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये टोमॅटो तर कुणाला आवडत नसेल त्याच्यामध्ये घालायला तर टोमॅटो तुम्ही स्किप करू शकता आणि दुसरी भाजीसुद्धा घालू शकता। तर आता आमच्या घरी काय होतं, तिखट थोडं जास्त खाल्लं जातं, त्यामुळे मिरचीचं प्रमाण थोडंसं जास्त आहे। ते थोडीशी चाट मसालासुद्धा घातलेला आहे,
मीठ घालायचं चवीपुरतं, कोथिंबीर घालायची आणि वरून असा हे जो गरम मसाला जिऱ्या मिऱ्याचं वाटून घरी केलेला आहे तो गरम मसाला घालायचा. तुम्ही विकतचा सुद्धा गरम मसाला घालू शकता. मस्त असं मिक्स करायचं. याबरोबर इतका छान लागतो ना, अप्रतिम हा पराठा लागतो. असं वाटणार नाही की आपण फ्लावरचा पराठा बनवला आहे. तर छान असं तयार करा. तुम्ही कमेंट करून सांगा. माझे व्हिडिओ कुठून बघता तेही कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आपण भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सगळ्यात महत्त्वाचं मस्त खा, स्वस्त राहा. बाय बाय.